नमस्कार माझ्या भावांनो, कसं काय चाललंय? आज घरी आमच्या मस्तपैकी आज आमरसाचा बेत होता. मम्मीने मला सकाळ सकाळ सांगितलं जे आपले आंबे घेऊन ये. आता मम्मी म्हणली आता हे सगळं काम बी मावर होतं, तुला काय आमरस प्यायला देत नसते. आता तुला हे काम बी करायचं आहे का आमरस प्यायचं? आता मला तर आमरस प्यायचं आहे, मला आता हे सगळं काम करूनच घ्यावं लागेल. आता हे काम बघून म्हणलं आता लागा ते आपल्याला हे महत्वाचं किती महत्वाचं आहे. जाऊ द्या म्हणलं आता हे काम काय आपण कसं बी करून टाकू, पण आपल्याला आमरस प्यायचं आहे म्हणजे प्यायचं आहे. सगळं आपलं आवरून घेतलं होतं. आता लय तोंड ते लय खराब झालं होतं. म्हणलं काय करावं, आधी हातपातून धुवून घ्यावं म्हणजे जरा फ्रेश होऊन घ्यावं. मग मस्तपैकी आज मम्मीने आपल्याला ग्लासामध्ये आमरस ओतून दिला आणि मी मस्तपैकी आपलं आवरून असं चुस्की मारत बसलो आपल्या आमरसाची. त्यातनं नंतर मला परीकडे जायचं होतं, परी आलेली होती. तरी आले म्हणले ही काय आहे असं सगळं उभं राहून घेतलेले. हा नंतर लक्षात आलं ही कॉलम करून घ्यायचं. मला आधी लक्षातच नव्हतं आलं काय कशासाठी. मग तिथं आपलं मस्तपैकी आपली परी सायकल खेळायला लागली होती. त्याला मला उन्हामध्ये काय करत होती तो थोडा असं ओरडलो की नुसतं रडायला लागली मोठ्या मोठ्याने मला हाणायला लागली. म्हणले पर्याय गप नाही, मी तुला चॉकी आणून देणार नाही. आपलं तिने हाणलं म्हणले आता मामा मला चॉकी आणून दे बरं. आणि तिने आतले विमान काय केलं होतं काय केलं तिला मला आता दे इकडे. आता मला दुकानामध्ये जाऊन आपलं उडत बसले बोर होते. ते म्हणले मामा काय लागा लहान लेकरसारखं करायला लागला. जाऊ दे म्हणले आपलं दे इकडे गपचूप. आणि आमचं काय झालं माहिती का, मित्र गाडी घेऊन गेला आणि तिने आता पेट्रोल संपूचं गाडी ताणली माझी. आता आता काय करावं, आता पेट्रोल भरायचं जावं लागेल. आणि इथली असली गर्दी ना आपल्या मित्र मित्र येले हे वेळेवर कुठनं पण गाडी कशी पण काढून घेते. त्याने आपल्या सोडलं पेट्रोल पंपवरती. मला समजा आता मला काम आहे, मी आधी जाऊन येतो तो आपलं पेट्रोल भरून घे. आधी मला आपल्या काट्याकडे लक्ष द्यावं, काटा बिटा मारायचं पेट्रोल कमी भरायचं. हा बरोबर भरलं. आणि आपली इथे गाडी मस्तपैकी सावलीमध्ये लावून ठेवली होती. त्याला मला तेवढं तरी काम चांगलं केलं का आपल्या राणीमध्ये असं पेट्रोल टाकून दिलं ना आपलं आलो घरी. आता मम्मीने मला संध्याकाळी काय सगळं दुकानामुळे काय झालं माहिती का, सकाळ संध्याकाळी नुसतं दुकानामध्ये बसू बसू काय झालं होतं माहिती का, सगळं सामान बिमान बाजार भरलेला नव्हता. नंतर काय ते आपलं माळव भरलेलं नव्हतं, किराणा सामान भरलेलं नव्हतं. म्हणून आपलं काय करायचं, दररोज संध्याकाळी जे लागतं ना ते आणून घ्यायचं. म्हणून आता पुढच्या बाजाराची येईन का सगळा बाजार एकत्रच करून घ्यावा. ते घेतले मला आता भाजीला काहीतरी घेऊन जावं म्हणलं. मम्मीला पहिला फोन लावला काय आणायचं का नाही भाजीला. ते म्हणले काय नको आहे आपल्या घरी भाजीला. आता मला आपल्या दुकानामध्ये टाइमपाससाठी काहीतरी खाण्यासाठी आपलं मस्त भडंग घेतलं. आणि आता तांदूळ सांगितले होते, तांदूळ बिघून आपल्या घरी निघालो. आणि तेवढ्याच मला नंतर काय आलं काय मसाले सांगितले होते, मसाले आणायचं लक्षातच नाही. म्हणून आपलं मी वापस गेलो मसाले घ्यायला. आता मसाले घ्यायला मी मला का दोन चक्रा काय लक्षातच राहत नाही. आपली बुद्धी लय भ्रष्ट झाली. घेतले कस तरी मसाले ना आलो दुकानामध्ये मम्मीने दिले. आता मला तुझा आता घरी मस्तपैकी जेवायला कर. हे आपले सगळे दुकानं बिकानं सगळं बंद करून घेतलं होतं. सगळी वाशीच बंद झालेली होती. म्हणून आता म्हणलं आता मम्मीने मस्तपैकी भात करून घेतला असं मसाला भात. ते जाऊन आपलं मस्तपैकी खाऊन घ्यावं आणि मस्तपैकी दुकानं जावं. लय थकलोय. सकाळी उठून डबल दुकान उघडायचे. चला टाटा बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद बाय.